सर्व जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता आली असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। विरोधकांमध्ये लढण्याची इच्छा शक्तीच नाही। जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालानंतर फडणवीसांनी हे वक्तव्य केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। भाजपच ग्रामीण भागातही नंबर 1 चा पक्ष ठरलाय। सर्व जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता आली असं देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। विरोधकांमध्ये लढण्याची इच्छाशक्तीच नाहीये। जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केले। तर पुन्हा एकदा राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष खरं तर नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे। सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला जनतेनं पसंती दिली आहे। आम्ही ग्रामीण भागात विधानसभेत अतिशय चांगला विजय प्राप्त केला होता, पण यावेळी मात्र त्याहीपेक्षा मोठा विजय मिळालेला आहे। त्यामुळे हे तर आम्ही 2014 सालीच जे मिथक होतं की भाजप हा शहरी किंवा निमशहरी पक्ष आहे हे आम्ही तोडलं होतं, ते 17 मध्ये आम्ही अधोरेखित केलं आणि आता मात्र पूर्णपणे आम्ही ते स्थापित केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी शहर, निमशहर आणि ग्रामीण अशा सगळ्या भागात नंबर 1 चा पक्ष आहे। 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि 12ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे। 2017चा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे। अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत, पण घोषित झालेल्या निकालांमध्येच 236 जागा या भाजपला मिळालेल्या आहेत। मला असं वाटतं की मुळामध्ये विरोधकांमध्ये जी लढण्याची एक शक्ती पाहिजे किंवा लढण्याची जी इच्छाशक्ती पाहिजे त्या इच्छाशक्तीचा कुठेतरी अभाव दिसतोय। शेवटी विरोधी पक्षात काम करत असताना जनतेमध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं, जनतेचा आवाज बनावा लागतो, पण विरोधी पक्ष हा केवळ माध्यमांमध्ये दिसतो। विरोधी पक्ष कुठेही जनतेत दिसत नाही। धाराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील विजयी झाल्यात। अर्चना पाटलांकडून सक्षणा सलगर यांचा पराभव करण्यात आलाय। ओमराजे निंबाळकरांचं गावकीपेक्षा भावकीवर जास्त लक्ष आहे। पराभवानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांनी ही टीका केली तर अर्चना पाटलांकडून गावागावात पैशांचा पाऊस पाडण्यात आला असं देखील यावेळी सक्षणा सलगर म्हणाल्या। जेव्हा निवडणुका सुरू होत्या तेव्हा मी सांगितलं होतं की जिल्ह्याचे खासदार, जिल्ह्यातले आमदार, शिवसेना उभाटा गटाचे ओमराजे निंबाळकर हे गावकीपेक्षा भावकीवर लक्ष आहे। तर मी परत सांगते महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला, त्यांनी त्यांच्या भाऊजाईला निवडून आणण्याचा प्लॅन सक्सेसफुल केलेला आहे आणि ओमराजेंनी इनडायरेक्टली अर्चनाताई निवडून येतील यासाठी जे प्लॅनिंग आखलं होतं ते त्यांचं सक्सेसफुल झालंय। मी ओमराजेंचं, कैलास पाटलांचं अभिनंदन करेन की तुम्ही जो हा लीड घेतला त्याबद्दल तुमचं अभिनंदन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।